नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना एक ऑप्शनमध्ये सर्वांना प्रॉब्लेम येत आहे. तो म्हणजे आपला आधार क्रमांक बँक खात्याला लिंक आहे काय? या ठिकाणी सर्वजण होय हा ऑप्शन सिलेक्ट करतात, पण तरीसुद्धा येथे नाही असे दिसत आहे. तर हा प्रॉब्लेम काय आहे आणि कसा दुरुस्त करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, थोडासा पाहता आणि स्किप करून बंद करून टाकता. म्हणजे व्हिडिओमध्ये समोर काय दिलेले आहे याची माहिती तुम्ही घेत नाही आणि मग कमेंटमध्ये प्रश्न करता, हे कसं, ते कसं? त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व पुढील बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. तर पहा, तुम्ही बँकेचा तपशील भरल्यावर तुम्हाला एक ऑप्शन येते, तो म्हणजे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? तर येथे होय सिलेक्ट केल्यावरही तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करता तेव्हा तुम्हाला सर्व माहिती दाखविली जाते, सर्व बरोबर दाखवते. पण मात्र आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय या ऑप्शनसमोर नाही असे दिसत आहे. आता मित्रांनो, सर्वजण येथे कन्फ्यूज आहे. म्हणजे सर्वांना प्रश्न पडला आहे की आपण होय सिलेक्ट केल्यावर सुद्धा या ठिकाणी नाही असे दिसत आहे. तर पहा, काळजी करू नका. या ठिकाणी तुमचे होय हे ऑप्शनच सिलेक्ट झालेले आहे, परंतु येथे नाही दिसत आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे, ते म्हणजे नारी शक्ती दूत हे ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करायचे आहे. त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि त्या ठिकाणी होय असे दिसेल. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. ही माहिती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व गोरगरीब महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.